एखाद्या नेत्यावर हल्ला झाला तर संशय नेहमीच विरोधकावर जातो. पण जर हल्लेखोर स्वतःच त्याच पक्षाचे कार्यकर्ते असतील तर 6 जानेवारी 2026 रोजी छत्रपती संभाजीनगर येथे प्रचारादरम्यान MIMचे नेते इम्तियाज जलील यांच्या गाडीवर थेट हल्ला करण्यात आला. काही कार्यकर्त्यांकडून धावत्या कारच्या मागे पळत जलील यांना जबरदस्तीने बाहेर काढून मारहाण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सुरुवातीला हा हल्ला विरोधी पक्षांकडून झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात आला. मात्र या घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हल्लेखोर दुसऱ्या कोणत्याही पक्षाचे किंवा सर्वसामान्य नागरिक नव्हते, तर MIMचेच कार्यकर्ते होते. पण हे नेमकं प्रकरण काय आहे? हल्ल्याचं नेमकं कारण काय? आणि इम्तियाज जलील यांच्यावर त्यांच्याच कार्यकर्त्यांचा एवढा रोष का? महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय चाललंय जाणून घेऊयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी वृंदा लासे आणि कॅमेरावर आहेत सुमित घोरपडे. तर सध्या राज्यभरात महापालिका निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असताना मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरकडे राज्याचे लक्ष लागले आहे. दोन शिवसेना गट भाजप, MIM तसेच काँग्रेस राष्ट्रवादी यांच्यातील लढत अधिकच तीव्र होत असताना आता प्रचारादरम्यान MIMचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार असलेल्या इम्तियाज जलील यांच्या गाडीवर त्यांच्याच काही कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्यात आला. प्रचार रॅली दरम्यान संभाजीनगरमधील बायजीपुरा जिन्सी परिसरात काही संतप्त MIM कार्यकर्त्यांनी जलील यांच्या गाडीसमोर काळे झेंडे दाखवत विरोध दर्शवला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी लाठीचार्ज केला. या गोंधळात जलील यांच्या गाडीत मागच्या सीटवर बसलेल्या एका व्यक्तीच्या डोळ्याला किरकोळ दुखापत झाली असून MIMचा एक कार्यकर्ता जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यासोबतच जलील यांना धावत्या कारच्या मागे पळत बाहेर काढून मारहाण करण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला. मात्र या हल्ल्यामुळे पक्षातील अंतर्गत वाद पूर्णतः चव्हाट्यावर आलाय. तर हा वाद सुरू झाला महापालिका निवडणुकातील उमेदवारींच्या निवडीवरून. MIMचे सर्वेसर्वा असिउद्दीन ओवेसी यांनी छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील उमेदवार ठरवण्याचे सर्व अधिकार प्रदेशाध्यक्ष या नात्याने इम्तियाज जलील यांना दिले होते. तर अधिकारानुसार जलील यांनी 22 माजी नगरसेवकांना तिकिटांमधून वगळून नवीन चेहऱ्यांना उमेदवारी दिली, ज्यामुळे माजी नगरसेवक आणि काही कार्यकर्ते नाराज झाले. आता MIMच्या याच नाराज गटाकडून जलील यांच्यावर हल्ला करण्यात आला. मात्र जलील यांच्या निषेधार्थ ही पहिलीच घटना नाहीये. डिसेंबर 2025 मध्ये MIM पक्षाची अंतिम उमेदवारी यादी जाहीर झाल्यानंतर देखील प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या विरोधात असाच उद्रेक पाहायला मिळाला होता. उमेदवारी कापलेल्या बहुतांश माजी नगरसेवकांनी जलील यांच्यावर पैसे देऊन तिकीट विकल्याचा आणि दलालांना उमेदवारी दिल्याचा आरोप करत त्यांचे फोटो पायदळी तुडवले होते. तर ज्यांना उमेदवारी मिळाली होती त्यांनी जलील यांच्या घरासमोर जाऊन जल्लोष साजरा केला होता. लोकसभा त्यानंतर विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर महापालिकेत मोठ्या ताकदीने नगरसेवक निवडून आणण्यासाठी जलील यांनी काही मोठे आणि धक्कादायक निर्णय घेतले. मात्र तेच निर्णय आता त्यांनाच महागात पडत असल्याचं दिसू लागलंय. पण आता इम्तियाज जलील यांच्या कार्यकर्त्यांनी या प्रकरणासाठी कलीम कुरेशी यांच्यावर आरोप करत हा हल्ला त्यांनी घडवून आणला असल्याचं म्हटलं आहे. कुरेशी हे प्रभाग 9 मधून वंचित बहुजन आघाडीचे तर प्रभाग 14 मधून काँग्रेसचे उमेदवार म्हणून महापालिका लढवत आहेत. कलीम कुरेशीने इम्तियाज जलील यांच्यावर जुन्या वादातून हल्ला केल्याचा आरोप MIMच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. कलीम कुरेशी यांनी देखील याला प्रत्युत्तर देत खळबळजनक दावा केला आहे. जलील यांनी पैसे घेऊन तिकीट विकल्यामुळे कार्यकर्ते नाराज आहेत. हा हल्ला त्यांच्याच माणसांनी केला असावा किंवा सहानुभूती मिळवण्यासाठी जलील यांनी स्वतःवर हल्ला घडवून आणला असावा असा आरोप कुरेशी यांनी केला. या हल्ल्याशी आमचा कोणताही संबंध नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे हे प्रकरण आता आणखी किती वाढणार आहे? इम्तियाज जलील यावर काही तोडगा काढणार का? आणि या सगळ्याचा फटका येत्या महापालिका निवडणुकीत MIMला बसणार का? छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात पुढे काय घडणार हे पाहण्यासारखं ठरणार आहे. मात्र या संपूर्ण घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा.